भाजपाची पहिली यादी जाहीर. खानदेशातील तिन्ही विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी. मात्र जळगावचा सस्पेन्स कायम. धुलीवंदनाच्या दिवशी सायंकाळी भाजपाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि रावेर या जागांचा समावेश आहे. या तिन्ही विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. नंदुरबार हिना गावित, धुळ्याचे डॉक्टर सुभाष भामरे आणि रावेर रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या जागेचा सस्पेन्स कायम आहे. जळगावचे विद्यमान खासदार ए टी पाटील यांचा पत्ता कट होतो की पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यात येते याकडे लक्ष लागले आहे. मात्र भाजपाने ज्या खासदारांच्या बाबतीत तक्रारी असतील त्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापल्याचे आजच्या यादीतून दिसत आहे. त्यामुळे पाटील यांचे सोशल मीडियात नको ते फोटो व्हायरल झाल्याने त्यांना उमेदवारी देऊन भाजप हक्काची जागा घालवणार नाही अशीही चर्चा आहे. त्यामुळे जळगाव लोकसभेसाठी आमदार स्मिता वाघ, करण पाटील की प्रकाश पाटील यापैकी कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र भाजपाने नंदुरबार व रावेर या दोन जागांवर महिला उमेदवार दिले आहेत. मग पुन्हा जळगावसाठी महिलेला उमेदवारी दिली जाईल की एखाद्या नवख्या पुरुष उमेदवाराला मिळेल याची चर्चा आता रंगू लागली आहे. इतकंच नव्हे तर खासदार ए टी पाटील यांची उमेदवारी कट झाली असून आमदार स्मिता वाघ यांचे नाव निश्चित झाल्याचा पैजा आता मतदारसंघात लावल्या जात आहेत.